पौलाचे तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेषित पौल म्हणत आहे, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे पवित्र आत्म्याविषयी तो आपल्याला शिकवत आहे. पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, प्रीतीचा आत्मा आहे, संयमनाचा आत्मा आहे. आणि देवाने तो आपल्याला दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण देवाने येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना जगातून वेगळं केलेलं आहे. आणि आपण या विश्वासामध्ये टिकून राहून आपल्या अनंत जीवनाचा प्रवास आपल्याला यशस्वीपणे पूर्ण करता यावा आणि शेवटी अनंत जीवनात आपला गौरवात प्रवेश व्हावा म्हणून देवाने हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासामध्ये जीवन जगत असताना आत्मिक जीवनात ही गोष्ट आपल्याला नेहमी शिकत राहिलं पाहिजे आणि लक्षात ठेवली पाहिजे की आपण दुबळे नाहीत, कमजोर नाहीत, अशक्त नाहीत, पोरके नाहीत, अनाथ नाही, एकटे नाही. कारण ह्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सैतान आपल्या बाबतीत करतो ती म्हणजे तो आपल्याला निराश करतो, घाबरवतो आणि सातत्याने एक गोष्ट तो आपल्याला दाखवत राहतो की आपण फार दुबळे आहोत, कमजोर आहोत आणि आपलं काही पुढे होणार नाही. वेगवेगळे आजार देऊन किंवा वेगवेगळी संकटं देऊन तो आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पौलाने इथे म्हटलेलं आहे की देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही आहे, घाबरून जाण्याचा आत्मा दिलेला नाही आहे. जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये देवाने दिलेला आहे तो अशासाठी दिलेला आहे की आपण सबळ व्हावं, सामर्थ्यशाली व्हावं आणि प्रीतीने आणि संयमनाने जीवन जगावं म्हणून देवाने तो आपल्याला आत्मा दिला आहे. सैतान ओरडतो, सैतान घाबरवतो आणि तो आपल्याला वारंवार सांगतो तू एकटा आहेस, तू एकटी आहेस, तू दुबळा आहे, तू दुबळी आहे, काही करू शकणार नाही, हा तुझा आजार बरा होणार नाही, तू यातून बाहेर येऊ शकत नाही, तू यातून वाचणार नाही. विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सैतान अशा रीतीने शब्द बोलून त्यांना निराश करायचा रात्रंदिवस प्रयत्न करतो. म्हणून ही गोष्ट कधीही विसरता कामा नये की आपण एकटे नाहीत, आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आपण दुबळे नाहीत कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि जर तो आपल्यामध्ये आहे तर तो काय करतोय सांगा? तो शांतपणे बसलेला आहे, निवांत झोपलेला आहे. पवित्र आत्मा देवाने आपल्याला यासाठीच दिलेला आहे की आपण सामर्थ्याने जीवन जगावं आणि आपल्या जीवनात देवाचे गुण दिसावेत. प्रीती हा देवाचा गुण आहे, प्रेम हा देवाचा गुण आहे. हा गुण खरं म्हणजे आपण जेव्हा अंधारात होतो तेव्हा आपल्यामध्ये नव्हता. आपण प्रेम करायचो पण कुणावर, कशासाठी? जिकडे काही फायदा आहे तिकडे आपण प्रेम करतो. तुमचे शेजारी दुपारी त्यांच्या घरामध्ये चांगलं जेवण शिजलं की तुम्हाला आणून देतात म्हणून मग तुमच्या घरात शिजलं की तुम्ही त्यांना नेऊन देता, बरोबर की नाही? त्यांनी दिलं मग आपण पण द्यायला पाहिजे ना. येशू म्हणाला परराष्ट्रीय पण हेच करतात, जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर ते प्रेम करतात. आमचा हा बाजूवाला ना फार चांगला आहे, का? त्यांच्या घरामध्ये चांगलं शिजलं की आम्हाला आणून देतात, मग आम्ही पण त्यांना देतो. हा बाजूवाला वाईट आहे, का? तो कधी त्याच्या घरातलं देत नाही, मग आम्ही पण देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं तो नीतिमानांवर आणि अनितिमानांवर सारखाच पाऊस पडतो.
त्यांना सारखाच सूर्याचा प्रकाश देतो. तुम्ही मला सांगा, देव जगातल्या पापी लोकांवर, वाईट लोकांवर प्रेम करतो की करत नाही? काल रात्री कुणी दुसऱ्याचा मर्डर केला, तो पण आज सकाळी उठलेला आहे आणि मस्त आता दुपारी जेवला असेल. सांगा, देवाचं हृदय किती मोठं आहे. ज्यांनी काल रात्री कुणाचे तरी खून पाडलेले आहेत, ते आज सकाळी जिवंत झाले, झोपेतून जागे झाले, उठले. देवाने असं नाही सांगितलं, तू त्याचा मर्डर केला ना, तुला मी आज झोपेत ठार करेन. दुसऱ्याचं ज्यांनी काल मर्डर केला आहे ते पण आज जगात जिवंत आहेत आणि आता दुपारी मस्तपैकी जेवले पण असतील. देव त्यांना पण सुधारायची संधी देतो. बायबल म्हणतं, कोणाचाही नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही आहे, तर सगळ्यांनी पश्चाताप करावा ही त्याची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेम हा देवाचा स्वभाव आहे आणि संयमन, इंद्रिय दमन म्हणजे स्वतःवर ताबा ठेवणं, हे सुद्धा आपल्यामध्ये दिसून आलं पाहिजे. आणि त्यासाठीच पवित्र आत्मा आपल्याला सतत 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 मदत करत असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या वेळेला भीतीचा क्षण येतो. आपण पण माणसं आहोत आणि आपल्याला पण मानवी विचार येतात आणि काही घडलं की लगेच भीती येते. पण लक्षात ठेवा, जेव्हा भीती येते ना, तेव्हा त्या भीतीला मध्ये ठेवून द्यायचं नाही. स्वतःला सावरायचं आणि सांगायचं, मी साधा माणूस नाही आहे, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, मी सामान्य व्यक्ती नाही आहे, मी सामान्य व्यक्ती नाही आहे, मी देवाची कन्या आहे, मी देवाचा पुत्र आहे. कारण त्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे आणि तो आत्मा साक्ष देतो की मी देवाचा मुलगा आहे. देवाचं बीज आमच्यामध्ये आहे, म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आणि हे देवाचं बीज म्हणजे पवित्र आत्मा साक्ष देतो की आम्ही जगाचे नाही, आम्ही देवाचे आहोत, आम्ही देवाची मुलं आहोत. आणि म्हणून जे अजून देवाची मुलं खऱ्या अर्थाने बनलेले नाही आहेत, ते जसे घाबरतात, अस्वस्थ होतात, निराश होतात, तसं आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही आहे, अस्वस्थ होण्याची गरज नाही आहे. विश्वासणारे लोक जेव्हा आपला आत्मिक प्रवास करत असतात, तेव्हा आपण आपल्या अशक्तपणामुळे खूप वेळेला चुका करतो, अपराध करतो, देवाच्या वचनाविरुद्ध वागतो आणि त्यानंतर मग आपल्याला काहीतरी आजार येतो आणि एकदा तो आजार आला की आपण घाबरून जातो आणि आपण म्हणतो, मी असं असं पाप केलेलं आहे, त्याची मला ही शिक्षा झालेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी अंधारातल्या लोकांना कळत नाहीत, त्या प्रकाशातल्या लोकांना बरोबर कळतात. मी असं केलं होतं ना, त्याची मला ही शिक्षा झाली, मी अमुक देवाची वचनं पाळली नाहीत म्हणून माझ्यावरती हा दंड ओढावला, हे आम्हाला बऱ्यापैकी कळतं. पण अजून पुढे जे कळायला पाहिजे तेही कळलं पाहिजे. माझ्या या आज्ञाभंगामुळे माझ्यावरती दंड ओढवला, मला ही शिक्षा झाली, हे तुमचं ज्ञान आहे पण अर्धवट आहे. आपल्याला पूर्ण ज्ञानाची गरज आहे. जरी मी देवाचं वचन पाळलं नाही आहे तरी पण तो न बदलणारा परमेश्वर आहे. बायबल म्हणतं की तुम्ही अविश्वसनीय झालात तरी तो मात्र विश्वसनीयच राहतो. तो त्याची खात्री सोडत नाही, तो त्याची जागा सोडत नाही. आपण बदललो म्हणजे देव बदलला का? नाही, तो बदलत नाही. म्हणून मी जरी देवाच्या वचनाविरुद्ध वागलो असेल आणि त्यामुळे जरी माझ्यावर दंड आला असेल तरी मी देवाच्या चरणाशी बसेन, मी रडेन, पश्चाताप करेन, कारण मला माहीत आहे तो दया करणारा देव आहे. तो वळून पुन्हा पुन्हा दया करणारा देव आहे. तो मला क्षमा करील आणि तो मला याच्यातून बाहेर काढेल. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही छोटे छोटे सैतानाचे हल्ले होतात तेव्हा पण काही लोक घाबरून जातात, गळून जातात. आता कसं होईल, आता काय होईल, यापुढे काय होईल, मग आजार बरा झाला नाही मग काय होईल, आणि आपले विचार चुकीच्या दिशेला चालतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर आत्मिक जीवनाचा, अनंत जीवनाचा प्रवास करत आहात तर जेव्हा तुमच्यावर काही हल्ला होतो सैतानाचा आणि तुम्हाला समजतं की तुमच्या एखाद्या आज्ञाभंगामुळे, वचनाचा भंग केल्यामुळे तुमच्यावर ओढवलेला आहे,
तर तुम्हाला देवाच्या चरणाशी येऊन पश्चाताप करायची गरज आहे, क्षमा मिळवण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूने येशूचं नाव घेऊन सैतानाला हाकलून लावण्याची गरज आहे. सैतानाला हाकलून लावण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. मी असं केलं होतं म्हणून माझ्या जीवनात हे झालं, आता मी काय करू, आता सैतान माझी वाट लावणार. तुमच्या मुलाने जर एखादा चुकीचा प्रकार केला आणि शेजारी येऊन तुम्हाला सांगायला लागले तुमचा मुलगा असा वाईट आहे, तसा वाईट आहे, असं केलं तसं केलं, तुम्ही त्याला काय सांगता सांगा? तू तुझ्या घरी जा, मुलगा माझा आहे, मी बघून घेईन. आणि तुम्ही त्याला घरात घेऊन मस्त धपाटे घालणार, पण शेजाऱ्याला बोलू देणार का? नाही. मुलगा माझा आहे ना, मी त्याला काय करायचं बघेन, हे आमचं आहे, आमच्यातलं आहे, आम्ही बघून घेऊ, तू तुझ्या घरी निघून जा, तू इकडे बोलायचं नाही. आणि मग तुम्ही मुलाला 2-4 थपाट माराल, ओरडाल आणि नंतर पुन्हा प्रेमाने व्यंगीत घ्याल. अगदी तसं आपलं देवाशी नातं असलं पाहिजे. आपण वाईट वागलो, देवाच्या आज्ञा मोडल्या आणि म्हणून आपण खड्ड्यात पडलो की सैतान नाचत येतो, बघितलं आता तू काही याच्यातून वाचणार नाही. देव तुझ्यावर खूप रागावला आहे, देव तुझ्यावर खूप चिडला आहे, देव तुझ्यावर नाराज आहे. आता तू कितीही प्रार्थना केली तरी देव तुझं ऐकणार नाही आहे, तू कितीही मागितलं तरी देव तुला उत्तर देणार नाही आहे. आणि असे शब्द ऐकून अनेक लोक घाबरून जातात. ते म्हणतात आता मी बरा होणार नाही आहे, मी बरी होणार नाही आहे, देव माझी प्रार्थना ऐकणार नाही आहे, देव मला यातून बाहेर काढणार नाही आहे. खरं म्हणजे अशा वेळेला आपण अशा स्थितीत असायला पाहिजे, हे सैताना, येशूच्या नावाने मी तुला सांगतो माझ्यापासून निघून जा, कारण देव माझा बाप आहे, मी त्याचा मुलगा आहे. तो मला क्षमा करणार, तो मला बरं करणार आणि तो मला त्याच्या व्यंगेत घेणार, तो मला सोडणार नाही. हालेलुया. मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, माझं देवाशी नातं आहे, आम्ही बघून घेऊ, तुला बोलायची गरज नाही आहे, तू इकडून हाकलून जा. त्याला हाकलणं हे आपल्या हातात आहे. खूप लोक अशासाठी वाट बघतात की देवाने सैतानाला हाकलावं. देवाने सैतानाला हाकलावं हे बरोबर आहे, पण देवाने तुमच्या वाणीमध्ये आणि तुमच्या शब्दात अधिकार दिला आहे. देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे, हत्यार तुमच्याकडे आहे, आपण हत्यार ठेवून दिलं आहे आणि देवाला म्हणतो तुझं हत्यार चालव. देव म्हणतो तुझ्याकडे हत्यार दिलं आहे ना, बोल, तुझ्याकडे जे हत्यार दिलेलं आहे हे आत्मिक हत्यार उचल आणि त्याला हाकलून लाव. आणि ज्या वेळेला देवाची मुलं आत्मिक हत्यार उचलतात आणि सैतानाला हाकलून लावतात, तेव्हा देवाला स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो, मोठा आनंद होतो. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण सैतानाला येशूच्या नावाने हाकलून लावतो त्यावेळेला देवाला खरा स्वर्गात आनंद होतो. म्हणून एकसारखं रडत बसायचं नाही. जेव्हा रडायची वेळ आहे, पश्चातापाची वेळ आहे, त्यावेळेलाच रडा आणि त्यावेळेलाच देवासमोर पश्चाताप करा. पण दिवसभर आपल्या आजारासाठी किंवा समस्येसाठी रडत बसू नका. काही लोकांना ही सवय असते, दिवसभर रडत राहतात. काय झालं? डॉक्टरने सांगितलं किडनीला इन्फेक्शन झालं आहे, काय झालं? मूळव्याध झाला आहे, काय झालं? अमुक झालं आहे, तमुक झालं आहे, मुलगा ऐकत नाही, मुलीचं लग्न जमत नाही. अहो, दिवसभर रडत बसू नका, कारण तुमचा वैरी तुमच्या बाजूला आहे आणि तो सतत तुमच्याशी बोलून तुम्हाला अधिक निराश करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही दिवसभर रडताय ना, तेव्हा तो पण तुमच्या डोक्यात बोलत राहणार, बघितलं किती प्रार्थना केलीस तू, झालं का मुलीचं लग्न? किती प्रार्थना करत आहे, मुलाला नोकरी मिळाली का? केवढी प्रार्थना केलीस, मूल झालं का तुला? घर मिळालं का तुला? बरा झालास का तू? आपण जितके रडत बसणार तितका तो आपल्याला अधिक निराश करणार. तुम्ही रडा. कधी? जेव्हा प्रार्थनेत देवासमोर बसाल तेव्हा. उठसूट सगळ्या ठिकाणी रडत राहू नका. रडायची पण जागा असते आणि ती जागा देवाचे चरण आहेत, तिकडेच रडा. बाकी कुठे रडायची गरज नाही. बाकी ठिकाणी कडक उभे राहा आणि सैतानाला सांगा, येशूच्या नावाने सांगतो माझ्यापासून दूर हो. मला माहीत आहे देव माझ्यावर प्रेम करतो, तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. म्हणून देवाचे महान सेवक पी.जी. वर्गीस म्हणतात, जेव्हा सैतान तुमच्यावर हल्ला करतो आणि तुम्हाला घाबरवतो, त्यावेळेला त्याला असं सांगा की माझ्यापासून निघून जा, कारण मला माहीत आहे माझा देव मला बरं करणार. परत सांगा, माझा विश्वास आहे माझा देव मला बरं करणार. आणि तिसऱ्यांदा बोला, माझा विश्वास आहे माझा देव मला बरं करणार, आणि त्याने जरी मला बरं केलं नाही तरी मी त्याला चिकटून राहणार, तुझ्याकडे येणार नाही, कारण मला माहीत आहे तो मला स्वर्गात घेणार आहे. त्याने मला पापक्षमा दिलेली आहे, त्याने माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं आहे, आणि अनंत काळ मी देवाच्या घरात राहणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, या आत्मिक जीवनातल्या प्रवासामध्ये वारंवार सैतान आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांवरती हल्ले करत राहतो. आणि तेव्हा मुख्य गोष्ट काय घडते, आपण घाबरतो आणि निराश होतो. वचन म्हणतं की देवाने आपल्याला घाबरण्याचा आत्मा दिलेला नाही आहे. पवित्र आत्मा हा भीतीचा आत्मा नाही आहे, भित्रेपणाचा आत्मा नाही आहे. बायबलमध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की लोक म्हणतात, अविश्वासणारे जगिक लोक म्हणतात की हे भीती देण्यासाठी दिलेलं आहे, भीती देण्यासाठी, लोकांना घाबरवण्यासाठी. म्हणजे काय, येशू म्हणाला, राज्यावर राज्य उठेल, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, जागोजागी भूकंप येतील, मऱ्या येतील, हे होईल ते होईल. ही जी सगळी शेवटाची चिन्ह आणि भविष्यवाणी आहे, आणि याहीपेक्षा अजून कडक शब्दामध्ये भविष्यवाणी बायबलमध्ये आहे. तेव्हा अविश्वासणारे म्हणतात की हे घाबरवण्यासाठी आहे, असं बोलून लोकांना घाबरवलं जातं. खरं म्हणजे या भविष्यवाणी आपल्याला घाबरवण्यासाठी लिहिलेल्या नाहीत, तर आपल्याला सावध करण्यासाठी लिहिलेल्या आहेत. तुम्ही दानिएलाचं पुस्तक वाचा. दानिएलाला देवाने जगाच्या शेवटाच्या खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या. खरं म्हणजे दानिएल किती वर्षापूर्वी जगात होता आणि जगाचा शेवट व्हायला किती अवकाश होता, पण देवाने त्याला तेव्हा या गोष्टी दाखवल्या. तो घाबरला. सगळं बघून, जे दृष्टांतात देव दाखवत होता ते बघून दानिएल घाबरला. आणि दानिएल देवाला म्हणतो, हे सगळं कधी घडेल, इतकं भयानक, इतकं भयानक, इतकं भयानक, हे सगळं कधी घडेल. तुम्हाला माहीत आहे देव काय म्हणाला, ते जेव्हा घडायचं तेव्हा घडेल, तू आपला शांतपणे जाऊन झोप. म्हणजे काय, देव मरणाविषयी बोलला. दानिएलाच्या हयातीत ते घडणारच नव्हतं. देव त्याला म्हणतो, या गोष्टी नेमलेल्या समयी घडणार आहेत, जेव्हा घडायच्या तेव्हा घडणार. तुला हे मी दाखवून ठेवलं कारण तू पुढच्या पिढीसाठी लिहून ठेव, पण याचा अर्थ तू डोक्यावर टेन्शन नको घेऊ, तू शांतीने झोप, आणि तुला मी शेवटी उठवेन तुझं प्रतिफळ देण्यासाठी. स्वर्गातलं तुझं प्रतिफळ देण्यासाठी तू पुन्हा उठशील. तुला याचं ओझं वाटायची गरज नाही आहे. बायबलमध्ये ज्या भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत त्या आपल्याला ओझं वाटायची गरज नाही आहेत. त्या देवाने आपल्या सावधानतेसाठी लिहिल्या आहेत. जगाचा न्याय होणार आहे हे देवाने आपल्याला कळवू नये काय? तुम्ही जेव्हा एखाद्या रस्त्यावरून जाता आणि ट्रॅफिक हवालदार तुम्हाला अडवतो आणि तुम्हाला सांगतो की अमुक नियम तू मोडलास, तेव्हा तुम्ही काय म्हणता? मला माहीतच नव्हतं असं काही नियम होता, मला माहीतच नव्हतं की असं काही इकडे नियम आहे, माहीत असतं तर मी हा नियम मोडला नसता. एका छोट्याशा गोष्टीत जर आपण असं म्हणतो तर जगाचा न्यायनिवाडा होणार आहे. नीतिमान स्वर्गात जाणार आहेत, अनीतिमान अनंत काळासाठी नरकात जाणार आहेत. ही गोष्ट देवाने मानवाला कळवू नये काय? आपल्याला छोट्या छोट्या कायद्याचं ज्ञान नाही आहे म्हणून आपलं एवढं नुकसान होतं. मग ही जर एवढी मोठी भारी गोष्ट जर आपल्याला कळली नाही की आपल्या बऱ्या वाईट कृत्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे, आपण देवाच्या मर्जीत जीवन जगलो तर देवाच्या घरात पोहोचू, देवाच्या मर्जीत जगलो नाही तर सैतानाच्या घरात पोहोचू. न्यायनिवाडा होणार, शेवट होणार, अनंत जीवन, अनंत नाश, हे सगळं काही आहे आणि त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे. कुणालाही ते चुकणार नाही आहे. हे सगळं जर देवाने आपल्याला नाही सांगून ठेवलं तर आपण मग नंतर सांगू आम्हाला काही हे माहीतच नव्हतं, येशू येणार आम्हाला माहीतच नव्हतं, तो न्यायनिवाडा करणार हे आम्हाला माहीतच नव्हतं, चांगले लोक स्वर्गात जाणार, वाईट लोक नरकात जाणार आणि नरकात जाणार ते कायमचे नरकात राहणार, परत येणारच नाहीत, हे आम्हाला माहीतच नव्हतं. आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही काहीतरी प्रयत्न केला असता स्वर्गात येण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया.
अहो, तुम्ही तर मोबाईलमध्ये असलेल्या छोट्या छोट्या फंक्शन पण नीट बघून घेता. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, ते पण आता सर्रासपणे मोबाईल वापरतात. सर्रासपणे एक एक गोष्ट शिकून घेतात. कोणाला नसेल तर आपला छोटा नातू असेल त्याला विचारतात, हे कसं दाबायचं, हे कसं उघडायचं, हे कसं बंद करायचं, काय उघडायचं काय बंद करायचं सगळं घरातल्या छोट्या मुलांकडून शिकून घेतात. तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे मोबाईलचं, मग तुम्हाला ते ज्ञान नको आहे जे आपल्या अनंत जीवनासाठी आवश्यक आहे. जगाचा तारणारा जो आज तारणारा आहे तो एक दिवस न्यायाधीश बनून येणार आहे. तो त्याच्या न्यायासनावर बसणार आहे. त्याच्यापुढे सगळे 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 लोक जमावले जाणार आहेत. सगळे म्हणजे कोण? आदामापासून सुरुवात करून जगाचा शेवट होईल तेव्हापर्यंत जेवढे लोक जगात आले सगळे त्या न्यायासनासमोर उभे राहतील. आणि त्याच्यातून काही वाचणार आहेत जे प्रभूच्या उजव्या बाजूला उभे राहतील, ज्यांनी कोकऱ्याच्या रक्तात स्वतःला धुतलं, शुद्ध केलं, ज्यांच्या नावावर पापं लिहिलेलीच नाही आहेत, कारण ती लिहिली होती पण कोकऱ्याच्या रक्तात ती पुसली गेली. हा कोकरा म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे, जो तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी क्रूसावर बळी गेला. तो बळी गेला म्हणून तर तो परत येणार आहे न्यायाधीश बनून. जीवनाची पुस्तकं उघडली जाणार आहेत. ज्यांच्या नावापुढे पापं दिसत नाही आहेत त्यांना देव म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता राखून ठेवलं आहे ते वतन म्हणून घ्या. आणि ज्यांच्या नावापुढे पाप 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 आहेत ते सगळे डाव्या बाजूला असतील. आणि न्यायाधीश म्हणजे जिवंत कोकरा त्यांना सांगेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघून जा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. नकोय हे ज्ञान, नकोय ही माहिती, ऐकायचं नाही आहे. मोबाईल कसा चालवायचा हे पण आम्हाला ज्ञान पाहिजे. मोबाईलमध्ये सिरियल कशा लावायच्या आणि गेम कसे खेळायचे हे पण आम्हाला ज्ञान पाहिजे. पण आम्हाला न्यायासनासमोर उभं राहायची वेळ येणार आहे आणि त्यातून जर वाचायचं असेल तर कोकऱ्याच्या रक्तात स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. हे ज्ञान घ्यायची तयारी नसेल तर आमच्यासारखे मूर्ख दुसरे कोणी असू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलचे संदेश आणि बायबलच्या सगळ्या भविष्यवाणी आपल्या भल्यासाठी लिहिलेल्या आहेत, घाबरवण्यासाठी नाही. पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, भीतीचा आत्मा नाही. तो आपल्याला घाबरवत नाही. काही लोक म्हणतात की मला अमुक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नापासून माझ्यात भीती आहे, माझं कशात मन लागत नाही आहे, मला भीती वाटते, सारखी भीती वाटते. लक्षात ठेवा, हे तुमचं स्वप्न देवापासून नाही. तुम्हाला जर असं काही स्वप्न दिसलं आहे ज्यामुळे तुमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला जेवण जात नाही आहे, कशात मन लागत नाही आहे आणि सारखं सारखं ते स्वप्न तुमच्या डोळ्यापुढे येतं, याचा अर्थ ते देवापासून नाही. मला काही जणांनी असंही सांगितलं, यूट्यूबवरती नरकाचे व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना भीतीचा त्रास झाला. एका बहिणीला तर अक्षरशः अशुद्ध आत्म्याने पछाडल्यासारखं झालं. जेव्हापासून तिने यूट्यूबवरचे नरकाचे व्हिडिओ बघितले, ती म्हणते की मला कशात मन लागत नाही आहे, मी ती बघितल्यापासून मला भीती वाटायला लागली, मी घरातून बाहेर एकटी पडत नाही आहे, रात्री घरात एकटी राहत नाही आहे. म्हणजे काय सांगा, म्हणजे ते व्हिडिओ पण देवापासून नाहीत. नरकाविषयी जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढी बायबलमध्ये दिलेली आहे. ज्या गावाला जायचं नाही तिकडचा पत्ता का म्हणून विचारा. नरक हे तुमचं घर आहे का, की तुम्ही त्या घरात जाऊन बघताय तिकडे काय काय आहे, किचन कुठे आहे, दिवाणखाना कुठे आहे, बेडरूम कुठे आहे. नरकात जायचं असेल तर ते व्हिडिओ ओपन करा आणि बघा. येशू म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. नरकात पण येशूला अधिकार आहे, पण येशूने नरकाचा उल्लेख केलाच नाही, कारण हे वचन येशू त्याच्या लोकांना सांगतो आणि त्याच्या लोकांचा नरकाशी संबंधच नाही आहे. ते पृथ्वीवर काही काळ राहणार आणि अनंत काळ स्वर्गात राहणार. हालेलुया.
यूट्यूबवरती नरकाचे जे व्हिडिओ आहे ते सगळे व्हिडिओ देवापासून आहेत असं समजू नका. अनेकांना ते व्हिडिओ बघितल्यानंतर भीतीचा आत्मा पकडतो, त्यांची प्रार्थना बंद होते, इथपर्यंत की एकटे कुठे जाऊ पण शकत नाहीत. म्हणजेच त्यांनी जो व्हिडिओ बघितला तो मुळात देवापासून नाही, कारण देवाचा आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, भीतीचा आत्मा नाही आहे. देव आपल्याला घाबरवत नाही, सावध करतो पण भीती देत नाही. हालेलुया. उलट देवाचं वचन आपल्याला वारंवार भीतीमधून मुक्त करतं. बायबलमध्ये 365 वेळेला लिहिलं आहे, देव म्हणतो भिवू नकोस, भिवू नकोस. मग आपण कसं म्हणावं की देव आपल्याला भीती दाखवतो, जेव्हा देव रोज आपल्याला सांगतो घाबरू नको, मी तुझ्यावर प्रेम करतो, घाबरू नको, मी तुझ्या जवळ आहे, घाबरू नको, तू माझा मुलगा आहे, घाबरू नको, मला तुझी सगळी दुःख माहिती आहेत. वारंवार देव बायबलमध्ये सांगतो की घाबरू नको, भिवू नको, घाबरू नको, भिवू नको. तो देव आपल्याला भीती कशी दाखवेल बरं? तो आपल्याला घाबरवेल कसं? पवित्र आत्मा हा भीतीचा आत्मा नाही आहे. पवित्र आत्मा आपल्याला सावधान करतो, सतर्क राहण्याचा इशारा देतो, पण भीती दाखवत नाही. वचन म्हणतं की देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही आहे. आपण घाबरून जावं, निराश व्हावं आणि आता माझं काही होणार नाही आहे असं वाटून घ्यावं, असा आत्मा देवाने आपल्याला दिला नाही आहे. देवाने आपल्यामध्ये जो आत्मा दिलेला आहे तो सगळ्यात पहिली गोष्ट सामर्थ्याचा आत्मा आहे. तुमच्या खिशात पैसे नसले ना तरी पण म्हणा, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे. ताकद पैशामध्ये नाही आहे असं समजू नका. खिस्सा रिकामा आहे म्हणजे मी दुबळा झालो. ज्याच्या खिशात आता 10,000 रुपये आहेत तो ताकदवान, आणि ज्याचा खिस्सा आता रिकामा आहे तो गरीब, दुबळा असं समजू नका. ताकद पैशामध्ये नाही आहे, सामर्थ्य आणि बळ पैशामध्ये नाही आहे. पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये आहे त्याच्याकडे खरं दैवी स्वर्गीय सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर, आम्हाला देवाच्या अशा एका सेवकाविषयी सांगायचे. त्यांचा विश्वास एवढा मोठा होता, एवढा मोठा की त्यांना जर कुठे प्रार्थनेला जायचं आहे आणि त्यांच्या खिशात पैसे नाही आहेत तरी जाऊन रेल्वेच्या तिकिटाच्या रांगेत उभे राहायचे. खिशात पैसे नाही आहेत आणि उभे राहायचे. त्यांचा नंबर यायच्यात कुणीतरी येऊन त्यांना पैसे द्यायचं. असं एकदा नाही, त्यांच्या बाबतीत अनेक वेळा घडलं. खिशामध्ये पैसे नसताना पण त्यांना कुठे जाण्याची गरज आहे, ते तिकिटाच्या रांगेत उभे राहायचे या विश्वासाने, माझा खिस्सा रिकामा आहे पण मी साधा माणूस नाही आहे, देवाचा आत्मा माझ्यात आहे, म्हणजे मी देवाचा मुलगा आहे, देवाचं बीज माझ्यामध्ये आहे, मी देवाचा मुलगा आहे, तर तो माझा अपमान होऊ देणार नाही आणि तो मला दरिद्री आणि गरीब ठेवणार नाही. तो माझी गरज पूर्ण करणार. तिकिटासाठी त्यांचा नंबर येण्याच्या आत कुणीतरी येऊन त्यांना पैसे देऊन जायचं. देवाने आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. म्हणून मी म्हटलं, खिशात आता काही नसेल तर समजू नका, आपण बाबा गप्प राहिलेलं बरं, कारण आपल्या खिशात दमडी मिळत नाही. काही लोक असंच म्हणतात ना, आपल्या खिशात दमडी मिळत नाही, त्याच्यापेक्षा आपण मुकाट्याने सगळं ऐकून घ्यायचं. नम्रपणा जरूर असावा पण लाचारी नसावी. देवाने आपल्याला नम्र राहायला सांगितलं आहे, लाचार राहायला नाही, मजबूर राहायला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. शरीरामध्ये आजार आलेला आहे आणि तुम्हाला जाणवतंय, त्रास होतोय, वेदना होत आहेत, अशक्तपणा आलेला आहे, तरी म्हणा, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे. माझ्या या स्थितीत पण देव माझ्याकडे बघत आहे आणि मला विश्वास आहे तो मला सोडणार नाही, कारण त्याने मला वचन दिलं आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तो मला बरं करणारा देव आहे, तो मला बरं करणारच. आज सकाळच्या पहिल्या सेशनला सुंदर साक्ष आली. हल्ली आपल्याकडे कॅन्सर मुक्तीच्या साक्षी येत आहेत. एका तरुण माणसाने साक्ष दिली, त्यांना कॅन्सर होता आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, लास्ट स्टेजला होते. बाजूला दुसरा एक माणूस ॲडमिट होता ज्याचा भाऊ इकडे प्रार्थनेला येतो आणि त्याने याची अवस्था बघितली आणि त्याला येशूची सुवार्ता सांगितली आणि खूप वेळा सांगितलं, प्रार्थनेला जा, प्रार्थनेला जा, प्रार्थनेला जा.
या माणसाला जो कॅन्सरने आजारी होता, त्याला रक्तातला कॅन्सर होता, ब्लड कॅन्सर, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू 3 ते 6 महिन्याच्या आत संपून जाशील. पण हॉस्पिटलमध्ये त्याला येशूची सुवार्ता कळली, त्याला या प्रार्थना घराची माहिती मिळाली. डिस्चार्ज झाल्यावर तो इकडे प्रार्थनेला यायला लागला, त्याला बरं वाटायला लागलं, येत राहिला. डॉक्टरांनी सांगितलं 6 महिन्याच्या आत मरशील. आता 8 महिने झाले, चांगला ठणठणीत आहे, आणि त्याचे रिपोर्ट आले. ते म्हणतात की एका डॉक्टरला विश्वास पटत नव्हता म्हणून त्याने अजून काहींना दाखवलं. हे कसं झालं? या रिपोर्टमध्ये कॅन्सर दिसत नाही आहे. हा माणूस ब्लड कॅन्सरमधून बरा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी घालवून देणारच नाही. आम्ही तर देवाची मुलं आहोत, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तो आम्हाला कसा सोडेल? तो आम्हाला कसा टाकून देईल? तुमच्या शरीरात अखंड वेदना असतील, जेवण जात नसेल, खूप त्रास होत असेल, तरी पण बोला, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, त्याचं माझ्याकडे लक्ष आहे आणि माझा विश्वास आहे, माझी नेमलेली वेळ आहे, त्या वेळेला देव मला बरं करणार. आणि माझ्यासाठी मोठी गोष्ट ही आहे की तो मला एक दिवस त्याच्या घरात म्हणजे स्वर्गात घेणार आहे. हालेलुया, हालेलुया. खिशात पैसे नाही आहेत म्हणून दुबळा आणि लाचार जीवन जगू नका. शरीरामध्ये आजार जाणवत आहेत म्हणून लाचार होऊ नका, किंवा जीवनात अनेक संकट आलेली आहेत म्हणून लाचार होऊ नका. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जर तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे तर तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे. तुम्ही देवाची मुलं आहात, देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. तुमचा मुलगा कॉलेजला गेला, तुमची मुलगी कॉलेजला गेली की तरी तुम्ही फोन करता, वेळेत आली नाही. दुपारी 1ला येते, आता 1:30 वाजला, अजून का आली नाही? कुठे आहेस? काय झालं आहे? तुम्हाला एवढी तुमच्या मुलांची काळजी आहे. आपण वाईट पापी असताना आपल्या मुलांची एवढी काळजी घेतो, तर जो एवढा पवित्र आणि प्रेमळ आहे तो त्याच्या मुलांना असं सोडून देईल, टाकून देईल? तो काळजी घेणार नाही काय? कधीच असं वाटून देऊ नका की देवाने मला सोडलं आहे आणि देवाने मला टाकलं आहे. सामर्थ्यशाली जीवन जगा. देवाने आपल्याला दुबळं बनायला निवडलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी एवढ्या मोठ्याने प्रवचन देते, तुम्ही सांगाल सिस्टर मस्त जागा आहे तुमची आणि मस्त प्रार्थना घर आहे म्हणून, पण आपण भाड्याच्या हॉलमध्ये होतो तेव्हा पण मी अशी ओरडतच प्रवचन देत होती. जेव्हा आपण जिकडे तिकडे फिरत होतो आणि आपल्याला कोणी प्रार्थना चालवायला जागा पण देत नव्हतं, कुठेतरी जागा मिळायची आणि आपण प्रार्थना चालवायचो, तेव्हा पण मी असंच प्रवचन द्यायची, कारण माझी भिस्त जागेवर नाही आहे, देवावर आहे. हालेलुया. जेव्हा भाड्याच्या जागेत होतो तेव्हा पण मी याच खात्रीने आणि सामर्थ्याने प्रवचन देत होते. आता स्वतःच्या जागेत आल्यावर पण त्याच सामर्थ्याने प्रवचन देते, कारण भरवसा जमिनीवर नाही आहे, भरवसा पैशावर नाही आहे, भरवसा माणसांवर नाही आहे, भरवसा जिवंत देवावर आहे, जो आपल्या सगळ्यांचा बाप आहे आणि आपला निर्माण करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माणसांसमोर नम्र जरूर राहा, पण लाचार बनू नका. मजबूर होऊन जीवन जगू नका. काय करणार, माझी मजबुरी आहे, हा हिंदीतला शब्द आयात केला आहे कारण सगळ्यांना बरा वाटतो. काय करणार, माझा नाईलाज आहे. काय करणार, माझी लाचारी आहे, असे वागू नका. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही जर असे बोलत राहिलात तर आनंद होईल सैतानाला, दुःख होईल देवाला. आनंद होईल सैतानाला आणि तो अजून तुम्हाला घाबरवेल, अजून घाबरवेल, अजून निराश करेल. आणि देव म्हणेल, का असं बोलतो, का अशी बोलते? मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुला माहिती नाही आहे? क्रूसावर माझं रक्त देऊन, माझ्या प्राणाची किंमत मोजून मी तुला दाखवलं आहे की माझं तुझ्यावर केवढं प्रेम आहे. आणि तरी तू असं का बोलतोस? तू अशी का बोलतेस की मी तुला सोडेन, मी तुला टाकेन? मी जर माझ्या प्राणाची किंमत दिली आहे तर तुला वाचवण्यासाठी मी अजून काय करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सामर्थ्यशाली जीवन जगा, कमजोर दुबळं असं जीवन जगू नका. प्रीतीने वागा,
प्रेम हा देवाचा स्वभाव आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, येशू म्हणाला त्याप्रमाणे परराष्ट्रीय लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात, तसे बनू नका. जे आपल्यावर प्रेम करत नाहीत त्यांच्यावर पण प्रेम करा. आम्ही जेव्हा टीम इकडे प्रार्थना करतो तेव्हा आमच्या हातात मध्यस्थीचे मुद्दे असतात. त्यातला एक मुद्दा असतो, आमच्या शत्रूंसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो. रोज शत्रूंसाठी, सेवा कार्याला त्रास देणारे लोक, सेवा कार्यात अडथळे आणणारे लोक. येशू म्हणाला तुमच्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. देवाचं वचन म्हणतं की जे तुम्हाला त्रास देतात, छळ करतात, त्यांना शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. जर आपण तसं केलं तर आपण देवाची मुलं आहोत. नाहीतर परराष्ट्रीय जसे आपल्यावर प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात, आपणही तसे वागलो तर फायदा काय? तुम्ही कोणाला मदत करताना हा विचार करता का मला काय मिळणार, आणि कोणी परत देणार म्हणून तुम्ही देत असाल तर मग तुम्हाला प्रतिफळ ते काय? देव अशांनाच देतो का ज्यांच्याकडून देवाला परत मिळतं? जगात असे लोक आहेत ना जे म्हणतात कुठे आहे देव? देव काय करतो? सूर्य आपोआप उगवतो, पाऊस आपोआप पडतो, फळं आपोआप येतात, भाजीपाले आपोआप होतात. असे बोलणारे लोक पण वेळेवर जेवून मस्त झोप घेतात. देव त्यांना पण जेवण देतो. देव त्यांना असं सांगत नाही, तू मला मानत नाहीस ना, मी हे सगळं बनवलं आहे आणि तरी पण तू माझा अपमान करतो ना, मी तुला जेवण देणार नाही, माझी फळं मी तुला खाऊ घालणार नाही. नास्तिक लोक जे म्हणतात देव काय देतो आणि देव आहे कुठे असं बोलणारे पण वेळेवर जेवतात आणि वेळेवर झोपतात. त्यांच्या पण अंगावर कपडे आहेत, त्यांना पण राहायला निवारा आहे. देव त्यांची पण काळजी घेतो. जे देवाचा द्वेष करतात, देवाला झिटकारतात, देवाचा अपमान करतात, त्यांच्यावरही देव प्रेम करतो आणि आपण त्या देवाची मुलं आहोत. म्हणून हा स्वभाव आपल्यामध्ये पण असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, संयमन, ताबा ठेवणं. स्वतःच्या इच्छेवर, स्वतःच्या अभिलाषेवर, स्वतःच्या वासनेवर संयमन. याला बायबलमध्ये दुसरा शब्द आहे इंद्रिय दमन. स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवणं. आपण जर देवाची मुलं आहोत तर जिकडून पाणी वाहतं तिकडे आपण वाहत जायचं नाही. येशूवर विश्वास ठेवून जीवन जगणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जीवन जगणं. सगळं जग प्रवाहासोबत चाललेलं आहे आणि त्या प्रवाहासोबत जाणं सोपं आहे. प्रवाह ज्या दिशेला वाहतोय ना त्याच दिशेला पोहणं सोपं आहे, पण प्रवाह ज्या दिशेला वाहतोय त्याच्या उलट्या दिशेला यायचं असेल तर फार मोठी ताकद लागते. हे आत्मिक जीवन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. सगळं जग ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने आम्हाला जायचं नाही आहे. सगळं जग ज्या मार्गाने धावतं आहे तिकडून आम्हाला धावायचं नाही आहे. आम्ही आमचा रस्ता बदलला आहे आणि आम्हाला संयमनाच्या मार्गाने चालायचं आहे. आम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्याद्वारे देव खुश होईल, अशा गोष्टी करायच्या आहेत ज्याद्वारे देवाला आनंद होईल. आणि त्यासाठी आम्हाला स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे. आणि त्यातली सगळ्यात प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणं. नीतिसूत्रे म्हणतं, ज्याला रागावर नियंत्रण ठेवता येतं तो महाविजय मिळवणाऱ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. एखादं नगर किंवा शहर जिंकणाऱ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे ज्याला रागावर ताबा ठेवता येतो. कारण रागावर जर ताबा नसला तर रागाच्या भरात माणूस काहीही करतो आणि तेव्हा तो विचार करत नाही मी केलेलं देवाला आवडलं की नाही आवडलं. आम्हाला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग खूप साऱ्या गोष्टी येतात. जिभेवर नियंत्रण. जीभ कशी पटापट हलते कोणाची निंदा करायला, वाईट बोलायला, दोष काढायला. पण आपण जर देवाची मुलं आहोत तर आपण ते करू शकत नाही. देवाने आपल्याला आशीर्वाद द्यायला निवडलं आहे, शाप द्यायला नाही. देवाने आपल्याला दुसऱ्यांना जीवन द्यायला निवडलं आहे, मरण द्यायला नाही. चुकीचे शब्द दुसऱ्यांबद्दल काढू नका, चुकीचे शब्द तोंडाने बोलू नका. कारण देवाने आपल्याला दुसऱ्यांना जीवन देणारं म्हणून निवडलं आहे, मरण देणारं नाही. जिभेवर ताबा ठेवा, सगळ्या अवयवांवर ताबा ठेवा. आणि आत्ताच्या जमान्यात सांगायचं म्हणजे मोबाईलच्या वापरावर ताबा ठेवा. कारण ही एक भयानक गोष्ट आहे. अगदी लहानातल्या लहान मुलापासून वृद्धातल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत ज्यांना व्यसन जडतं आणि ज्या गोष्टीचं व्यसन जडतं आणि ताबा ठेवता येत नाही ती आजच्या घडीला गोष्ट म्हणजे मोबाईल. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. मोबाईल किती बघायचा, केवढा बघायचा, काय बघायचं, काय नाही बघायचं, स्वतःवर ताबा असला पाहिजे. संयमन सगळ्याच गोष्टीत, बोलणं, वागणं, सगळ्या गोष्टीत आपलं स्वतःवर ताबा असला पाहिजे. आणि जेव्हा ताबा सुटतो ना, तेव्हाच आपण पाप करतो. पण ते झाल्यानंतर लगेच प्रभूच्या क्रुसासमोर गुडघे टेकले पाहिजेत, पश्चाताप केला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे, मला शक्ती दे, मी असं करायला पाहिजे, असं वागायला पाहिजे ज्याने तुला आनंद होईल. हा पश्चाताप, ही नम्रता आणि ही प्रार्थना जर सुरू राहिली तर हळूहळू वाईट सवयी जायला आपल्याला मदत होईल. देव आपल्याला मदत करील, पवित्र आत्मा सहाय्य करेल आणि दिवसेंदिवस आपण स्वतःवर ताबा ठेवून संयमनाने जीवन जगू, ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करता येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, आपण जगात दुबळे नाही, कमजोर नाही. आपल्याकडे मान सन्मान आहे, जगातली सत्ता पद आहे म्हणून आपण मोठे आहोत, आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण मोठे आहोत, आपल्याकडे संपत्ती आहे म्हणून आपण मोठे आहोत, असं नाही. आपल्याकडे देवाचा पवित्र आत्मा आहे म्हणून आपण मोठे आहोत. आपल्याकडे सामर्थ्य आहे, देवाने आपल्याला सामर्थ्यशाली आत्मा दिलेला आहे. दुबळे जगू नका आणि देवाचा स्वभाव स्वतःमध्ये घ्या. प्रेम करणारे लोक बना आणि देवाच्या इच्छा पूर्ण करणारे लोक बना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करील. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमेन.